आज होतं स्पोर्ट डे तन्मयच्या स्कूलमध्ये आणि त्याला लवकर जायचं होतं. पटकन काय बनन तर मग मॅगी होती घरामध्ये, तर मग मॅगीच बनवून दिली त्या टिफिनला. आणि आदवेदचं आवरून झालं होतं म्हणून त्याला अंगणामध्ये मी खेळायला आणलं होतं. आणि एका साईडला उन्हामध्ये मी गहू ठेवले होते ऊन द्यायला, कारण की मला दळायला जायचं होतं. बरीच कामं होती आणि तन्मयच्या स्पोर्ट डेला पण मला जायचं होतं. म्हणलं आधी दळण घेऊन यावं, त्यानंतर स्पोर्ट डेला जावं. आणि ह्या काकांनी पण मला यांना लगेचच दळण दिलं. 10 मिनटामध्येच मला दळण दिलं त्यांनी. मग मी घरी आले तर आदवेत खूप रडारडचा आवाज येत होता मला. तर मग मी बघितलं तर सगळं घरभर पसाराच पसारा, टी व्ही चालू. आणि मग तो बेडरूममध्ये खिडकीतून बघत होता माझी वाट आणि रडत पण होता खूप. आणि खूपच रडायला लागला होता, गोंधळ घालून नको नको केलं होतं आजीला. शेवटी त्याला शांत करून मग मी निघाले होते स्कूलमध्ये स्पोर्ट डेला. तर तन्मयचं जे स्पोर्ट डे होता ना, तो UBS ग्राउंडला होता. म्हणजे असं आजूबाजूला असं जंगल टाईप आहे, खूप अशी ग्रीनरी, झाडं, खूप असं मस्त आहे. म्हणजे तिथं गेलं ना की कुठं असं वेगळ्या ठिकाणी आल्यागत वाटतं मला तर. म्हणजे पुण्यामध्ये असून सुद्धा एवढं छान जंगल टाईप आहे ना, आणि ग्राउंड असं आतमध्ये आहे. तर स्पोर्ट्स चालू झाले होते आणि मी जराशी लेट झाले होते आणि तन्मयचं रनिंग होऊन गेली होती आणि तो 4th आला होता. त्याच्या बाकीच्या मित्रांची रनिंग आणि सॅक रेस चालू होती. म्हणलं थोडंसं बघावं आणि मग घरी जावं. तर सॅक रेस ते बघितलं मी आणि थोडेसे व्हिडिओ पण काढले. माझ्या मैत्रिणीची मुलगी होती तर ती सॅक रेसमध्ये होती. पण काय झालं, सगळं जे आहे ना पोथं टाईप असतं ते सगळं निघालं होतं तिचं. ती नाही झाली विनर, पण ती छान खेळली. त्यानंतर मग खूप ऊन लागायला लागलं होतं आणि मी काय कॅप ते काय घेऊनच गेले नव्हते. पण तन्मयचं येल्लो हाऊस रनिंगमध्ये आलं होतं फर्स्ट, त्यामुळे तन्मय खुश झाला होता. आणि जाताना इथे ना कोल्ड कॉफी बनवत होते. तर हे बादलीमध्ये बनवत होते ना, ते बघूनच किळसवाणं वाटत होतं. आणि मग माझी मैत्रीण आम्ही निघालो होतो घरी. त्या साईडला असा पार्क होता, तिथं खूप छान लहान मुलांना खेळायला. आणि सगळ्यांना बाय केलं आणि निघाले. तर जाताना खूप उतार होता, म्हणून मी म्हणजे माझ्या मुलाला आणि त्याच्या फ्रेंडला म्हटलं तुम्ही खाली जाऊन थांबा, कारण की खूप दिवसानंतर मी गाडी चालवत होते आणि थोडीशी भीती वाटत होती वाळूमध्ये गाडी स्लिप होऊ नये म्हणून. तर अशा प्रकारे आजचा दिवस गेला. बाय.